वणी शिवारात इंदिरानगर भागात शुक्रवारी 23 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास शेळी फस्त केल्याची घटना घडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 6 तासातच बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असलेले भीतीचे वातावरण काहीसे कमी झाले। वणी शिवारातील इंदिरानगर, तिवारी मळा, पवार वस्तीसह परिसरात गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडत होते। बिबट्याने अनेकांची पाळीव कुत्रे व शेळ्या फस्त केल्याच्या घटनाही घडल्याने शेतकरी व परिसरातील वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते। दरम्यान इंदिरानगर परिसरात पवार वस्तीजवळील वसंतरामा पवार राहणार वणी यांच्या गट नंबर 134 मधील शेतात शुक्रवारी दिनांक 23 रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने वसंत पवार यांची शेळीवर हल्ला करून फस्त केल्याची घटना घडली होती। घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते किरण तिवारी यांनी वन विभागास कळविल्यानंतर दिंडोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ज्ञानेश्वर वाघ, वनरक्षक ज्योती झिरवाळ, योगिता गवळी, श्रावण कांबडी, वनमजूर परशुराम भोई यांनी श्री पवार यांच्या फस्त केलेल्या शेळीचा पंचनामा करून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शुक्रवारी दिनांक 23 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता घटनास्थळाजवळ बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता। दरम्यान रात्री 9 वाजेच्या दरम्यान भक्ष्याच्या शोधात असणारा हा बिबट्या भक्ष्य ठेवलेल्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झालाय। बिबट्या जेरबंद झाल्यानंतर पिंजऱ्याच्या दिशेने बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आल्यानंतर काहींनी पिंजऱ्याच्या दिशेने बॅटरीचा प्रकाश करीत शोध घेताना बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचं निदर्शनास आल्याने परिसरातील शेतकऱ्यांची भीती काही प्रमाणात कमी झाली आहे। यानंतर परिसरातील नागरिकांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती। सदरची माहिती वन विभागात कळल्यानंतर रात्रीच वनपाल ज्ञानेश्वर वाघ यांनी वनरक्षक, वनमजूर व स्थानिकांच्या सहकार्याने जेरबंद पिंजरा दिंडोरी येथे वन विभागाच्या कार्यालय परिसरात हलवला असून जेरबंद झालेला 3 वर्षांचा नर बिबट असल्याची माहिती वनपाल ज्ञानेश्वर पवार यांनी दिली आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।